हाय नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तर आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे आणि स्वामींचा पण वार आहे. तर आज माझा उपवास होता दिवसभर आणि आता संध्याकाळची टायमिंग झालेली आहे. तर उपवास सोडण्यासाठी मी भरपूर काही केलेलं आहे. तर वांग्याची भाजी, भात, चपाती केलेलं आहे आणि कोथिंबीर वडी पण करणार आहे. तर आज आपण कोथिंबीर वडी कशी करायची हे रेसिपी बघणार आहे. तर चला बघूया कसं करायचं ते. तर सर्वात पहिले आपण इथं कोथिंबीर धुवून चिरून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ, हळद घातलेली आणि ओवा घातलेला आहे आणि इकडे वाटण करून घेतलेलं आहे मिरची, लसूण आणि जिऱ्याचं. तर आपण ह्याच्यामध्ये हे वाटण टाकून घेऊन मिक्स करून घेणार आहे. आता ह्यात आपण वाटण टाकून घेतलेलं आहे. आता थोडंसं मीठ टाकूया. आता मीठ टाकून घेतलेलं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. शक्यतो पाण्याची गरज नाही लागत कोथिंबीर धुतल्यामुळं, पण जर लागलीच थोडंसं पाणी टाकून हे मळून घ्यायचं चांगलं. हे मिरचीचं वाटण चांगलं ह्याला लागलं पाहिजे. आता हे पूर्ण कोरडं कोरडं झालं. आपण ह्यात थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊया चांगलं. तर हे अशा पद्धतीनं आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण पाणी गरम करायला ठेवून चाळणीला तेल लावून ह्याचे गोळे करून शिजायला टाकणार आहे. तर चला बघूया. तर मी इकडं पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये थोडं 1 लिंबूची फोड टाकली, कारण पातेलं काळं होऊ नये म्हणून. आणि आता हे पाणी स्टीम झालं की आपण वड्या शिजायला टाकणार आहे. आता मी इकडं पाणी स्टीम होईपर्यंत गोळे करून कुकरच्या डब्यामध्ये ठेवलेले आहेत. आपण असाच हा कुकरच्या डब्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं खाली चिकटू नये म्हणून. आणि गोळे करताना पण हाताला तेल लावून घेतले. हाताला असं पीठ जास्त चिकट असतं म्हणून चिकटू नये म्हणून. तर अशा पद्धतीने मी गोळे तयार करून घेतलेत. असाच कुकरचा डबा आपण पातेल्यात ठेवणार आहे आणि स्टीम करून घेणार आहे. तर आपलं पाणी स्टीम होत आले. तर चला ठेवूया आपण त्याच्यामध्ये डबा. तर मी अशा पद्धतीने पाणी उकळलेलं आहे आपलं. तर हा स्टीलचा डबा ठेवलेला आहे. ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया. अशा पद्धतीने झाकून ठेवलेले. आता हे 10 ते 15 मिनटं लागतील शिजायला. तर शिजल्यानंतर बघू आपण. तर अशा पद्धतीने आपल्या वड्याची लाटी तयार झालेली शिजून. ते आपण हे कट करून फ्राय करणार आहे. काही जण तळतात, पण मी तळणार नाही. आम्हाला फ्राय केलेलंच आवडतं म्हणून मी फ्राय करणार आहे. अशा पद्धतीने आपण वड्या फ्राय करून घेतलेल्या आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. वड्या तर खूप टेस्टी झाल्यात. तर मैत्रिणींनो, कोथिंबीर वडीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओनंतर.